2000 पासून माझ्या काम करतोय. 2011 पासून सीझनल रिजनल होतो काय निवडताना काय निवडावं त्याची नाळ मात्र सांगतो. कारण लहानपणापासून काही असं दर 40/50 घर होतं आणि मोठा 50/50. त्यामुळे गोधन मोठं असतं हे लहानपणापासून बघतो. आणि म्हणजे घर 2 मजली तर मोठा 3 मजली. 2009ला विश्वमंगल गोगाम यात्रा निघाली पूर्ण भारतभर आणि काहीतरी 31 गोवंश देशी गोवंश हे सगळ्या 2 खर्च करत होते आणि पूर्ण भारतभर. त्यावेळेला रिजनल सीझनल लोकल जो म्हणतात तो लोकल असतात. त्यामुळे कुठली काय न येता आपल्या भौगोलिक भागातली गावी असं मूळ डांग जिल्ह्यातली पण वाडा मोखाडा पट्ट्यामध्ये किंवा मोखाडा जवळ पट्ट्यामध्ये गेली 100 वर्ष असते. त्यामुळे कुठली मीटिंग झाली आणि आता 10 गाई आणि एक नंदी आणि आता 2 या रामनवमीला राम लक्ष्मण आहेत. त्यामुळे आम्ही सगळं कुटुंब म्हणताना आम्ही 4 जण तर 13 जण म्हणजे 13 × 17 2 कुत्रे आणि 1 मांजर असा 20 जणांचा परिवार आहे. त्यामुळे काका जसं म्हणतात की सहजीवन आहे ते सगळं सहजीवन आहे. माझी एकट्याची शेती नाही ती कुटुंबाची शेती. छोटी मोठी तिथेच जिल्हा परिषदेच्या शाळेत 2री होती तीही आता 10वी झाली आणि 1 वर्ष आता स्वयंवरती अशा करताच चालणार आहे. आता मी कृषी पाठशाळेमध्ये शिकते. माझ्याबरोबर 2 तास शेतात असते. डान्स शिकते, ड्रामा शिकते. आता शास्त्रीय संगीत शिकते. व्यवसाय नोकरीचं मोठ्यापासून सुरू झाला. म्हणजे तांदूळ घेताना ते सगळे ऑर्गॅनिकच असतील की नाही तिथून सुरुवात झाली. किंवा तो दूध ऑर्गॅनिक असेल की नाही त्या सगळ्या गोष्टी. आता जवळजवळ 30 एक प्रोडक्ट तुम्ही डेव्हलप केले. 10 दिवसात तुम्ही 3,500 मुलं सप्लाय केले त्या सगळ्यांना. आणि ते करताना एक बिंदू अजून असा ठेवला की फ्रोझन द्यायचे नाही, जे काय आहे ते फ्रेश. पण हा 2 मुले आहेत आणि बायको आली नसती तर आम्ही तिथे गेलोच नसतो. त्यामुळे सहचारिणी असल्याशिवाय हे सगळंच शेतीचं जे काय शिवकृषी आता आम्ही 4थ्या पिढीत आहोत आणि 4थ्या पिढीमध्ये एकही गोठ्याचा सेल केलेला नाही. गाईचं दूध काढताना दोहन करतो आणि दोहन करतो म्हणजे काय तर ते वासरू सोडलेलं असतं आणि त्याच वेळेला या एका बाजूला ते वासरू दूध पित असतं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही काढतो आणि ते करताना गाईचं समोर खाणं नसतं. तर ते एक तर आधी टाकलेलं असतं किंवा मग ते सगळं दूध प्यायल्यानंतर टाकलेलं असतं. म्हणजे मला म्हणायचं समाधानाचं दूध काय तर हे समाधानाचं दूध. त्यामुळे गाय कधीही पानात सोडत नाही. म्हणजे आम्हाला हीच आठवतं गाईला कधीही आम्ही गोडी बांधलेली नाही चुकून सुद्धा पहिल्या दिवसापासून. अजून एक बिंदू आम्ही पाळला तो 21 दिवस त्या वासराला त्याच्याबरोबर दूध पितो. गाईचं दूध पातळ असतं असं म्हणतात. तिथे आम्हाला गेला ते अजिबात लगेच कल्पना आम्ही करतो. 5-7 पॅट भाकरीसारखी साय असते. दूध पिल्यानंतर त्याची पूर्तता आहे की ते सगळं आमच्या शेतामध्ये आता एक 250 प्रकार आहेत झाडांचे. बायोडायव्हर्सिटी आहे.